गेल्या 5-6 दिवसापासून राज्याच्या विविध भागात आपल्याला अवकाळी पाऊस जो आहे तो बरसताना दिसतोय आणि याचमुळे शेतीबरोबरच ज्या राज्यभरातल्या वीट भट्ट्या आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. मी आता पुण्याच्या भोर तालुक्यातील अशाच एका वीट भट्टीवर आलेलो आहे. ही वीट भट्टी उतरवली गावच्या डोंगर परिसरात आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर या वीट भट्टीचं सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय. जी कट्टी वीट आहे, जी खरं तर भट्टीत टाकण्यासाठी बनवून ठेवली गेलेली होती, त्या विटेचं आता जर पाहिलं तर जो पाऊस गेल्या 5-6 दिवसापासून पडतोय त्यामुळे त्या चिखल झाल्याचं आपल्याला अक्षरशः पाहायला मिळतंय. तसं पाहायला गेलं तर जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाला सुरुवात होते आणि त्यानुसार खरं तर वीट भट्टीधारक जे आहेत, मालक जे आहेत ते त्यानुसार या संपूर्ण कारखान्याचं भट्टीचं नियोजन करत असतात. मात्र यावेळी जर पाहिलं तर जून महिन्याच्या 10 तारखेपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि तो अद्यापसुद्धा पाऊस जो आहे तो बरसतोय. त्यामुळं जे नियोजन आहे ते कुठेतरी यांचं वीट भट्टी मालकांचं ढासळलेलं पाहायला मिळते आणि गेल्या 5-6 दिवसापासून पडत असलेल्या या संपूर्ण पावसामुळे या ठिकाणी नुकसान जे आहे ते आपल्याला झालेलं पाहायला मिळते. अशा प्रकारे ज्या कच्च्या विटा बनवून ठेवलेल्या होत्या त्यांचं पावसामुळे नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे विटा ज्या आहेत त्या तुटलेल्या आहेत, काही विटांचा चिखल झालेला आहे. या विटा या ताडपत्रीच्या साह्याने झाकून ठेवून वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो खरं तर या वीट मालकांकडून केला गेलेला होता. मात्र आता जर पाहिलं तर या विटा ज्या आहेत त्या अशा प्रकारे तुटलेल्या पाहायला मिळतात. आपल्यासोबत या वीट भट्टीच्या मालकीण आहेत. काय नुकसान झालं, काय तुमचं नुकसान? म्हणजे जसं शेतकऱ्यांचं घास म्हणजे शेतात जसं पूर्णपणे पीक काढायला येतं तसं हातातोंडाशी आलेला घास आमचा गेलेला आहे. 8 दिवस आम्ही खूप काळजी घेतली, ताडपत्रीने झाकलं, पण निसर्गापुढे, वाऱ्या पावसापुढे आमचंही काही चाललं नाही. पूर्ण म्हणजे हा माल आम्ही आता भट्टीला रचणार होतो. 8 दिवस आम्ही तो जपला, परंतु पावसामुळे कागदही राहिले नाहीत, पूर्ण कागद उडून गेली आणि सगळं नुकसान झालेलं आहे. हे पूर्ण म्हणजे आता घेण्याच्या लायकीच नाही आणि मजुरांची मोलमजुरी जी केलेली आहे त्यांनी तयार करण्यात जो काही खर्च आलाय तो तर आम्हाला द्यावाच लागतो. ते सगळं सहन करावं लागतं. साधारणतः किती नुकसान झालंय, किती विटा तुमच्या खराब झालेल्या आहेत? जवळजवळ 40-50 हजार वीट भिजलेली आहे. म्हणजे जो काही फायदा आमचा होणार होता तो पूर्णपणे पावसाने गेलेला आहे. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर या वीट भट्टीचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. जे मजुरांचा खर्च होता तो या सगळ्यामध्ये जाणार असल्यामुळे जो फायदा खरं तर या वीट भट्टीमधून या वीट भट्टी मालकांना होणार होता तो संपूर्ण फायदा जो आहे, प्रॉफिट जो आहे तो या विटा जे आहेत त्या चिखल झाल्यामुळे त्यांचा कुठेतरी नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या वीट मालकांचं झालेलं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे.